मग बघा आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे ट्रिग्नोमेट्रीचा, ठीक आहे. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम रीड आउट करा. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 75. ठीक आहे. मग इथं काय सांगितलं आहे, साइन 75 डिग्री दिलेलं आहे आणि साइन 75 और काय दिलेलं आहे, और मध्ये साइन ऑफ 5 पाय अपॉन 12. ठीक आहे. मग हे दोघं कसे इक्वल आहे. जर आपण इथं बघा साइन ऑफ 5 इंटू पाय म्हणजे किती राहतं 180 डिग्री डिवाइड बाय 12 जर केलं मग बघा 6 एक 6 6 दोन्ही 12 साइन 3 18 बे एक बे आणि इथे येणार 15 15 गुणिले 5 किती येतं साइन ऑफ 75 येतं. किती येतं साइन ऑफ 75 डिग्री येतं. ठीक आहे. मग कधी कधी पेपरमध्ये असं पण विचारू शकतं, असं पण विचारू शकतं, त्यावेळेस काय कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. मग मी आता हे रब करतो. ठीक आहे. मग इथे एकदाच लिहितो बघा साइन ऑफ 75 डिग्री इक्वल्स टू साइन ऑफ 5 पाय अपॉन 12. ठीक आहे. मग इक्वल्स टू आता आपण साइन 75 आपल्याला अँगल माहिती साइन 75 नाही, मग याला 2 याच्यामध्ये डिवाइड करू. मग साइन 60 प्लस 45. ठीक आहे. मग आता बघा इथं साइन ए प्लस बी असा फॉर्म आलाय. ठीक आहे. मग आपण जर आता याला ए म्हटलं आणि याला जर बी म्हटलं तर मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला येणार. मग बघा साइन ऑफ ए प्लस बी. मग साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे साइन ए कॉस बी प्लस साइन बी किंवा कॉस ए कॉस बी, कॉस ए आणि साइन बी राहणार. ठीक आहे. मग हा काय आला आपला फॉर्म्युला आला. ठीक आहे. हे कशाचा फॉर्म्युला आहे आता हे ए आणि बी मी तर काढून टाकतो. ठीक आहे. मग आपला काय हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलानुसार पुट करा. मग आता या फॉर्म्युलामध्ये बघा कॉस ए काय येणार आहे साइन ए काय येणार आहे साइन 60 येणार आहे आणि 45 जो आहे तो आपण बी घेणार आहे. तर मग बी घेतल्यानंतर ना ते काय होणार बघा. मग आता इथं काय होईल मग इथं लिहितो साइन ऑफ एच्या जागेवरती आपण किती घेणार आहे 60 प्लस बीच्या जागेवरती 45. ठीक आहे. 60 डिग्री आणि 45 डिग्री. मग इथे येणार आहे साइन ऑफ 60 कॉस ऑफ 45 प्लस कॉस ऑफ 60 आणि साइन ऑफ 45. ठीक आहे. मग आता तुम्हाला साइन 60ची व्हॅल्यू माहिती. मग साइन 60ची व्हॅल्यू किती आहे बघा. आपण त्या दिवशी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं टेबल, तर ते टेबलमध्ये आपण ड्रॉ केली होती. ठीक आहे. तर मग आता त्या व्हॅल्यू पुट करायचे. मग साइन 60 काय राहतं √3/2 इंटू कॉस 45 1/√2 प्लस साइन कॉस 60 किती आहे 1/2 आहे आणि साइन 45 1/√2. मग बघा इथं काय येणार आहे √3/2 प्लस इथं काय येणार 1 आता 1 इंटू 1 1 होणार आणि 2 इंटू √2. मग बघा इथं येणार आहे डिनॉमिनेटर दोघांचं पण सेम आहे म्हणजे वरती ॲडिशन होणार आणि डिनॉमिनेटर एकदाच लिहायचं. पण ठीक आहे. म्हणजेच काय आलं साइन मग 60 प्लस 45 किती येतं 75. ठीक आहे. 75 डिग्री इक्वल्स टू √3 + 1/√2. ठीक आहे. हे काय आलं साइन 45 आलं. काय आलं सॉरी साइन 75 आलं. किती आलं साइन 75 इक्वल्स टू मग फायनल आन्सर लिहायचं. ठीक आहे. मग फायनल आन्सर काय येणार साइन ऑफ 75 इक्वल्स टू साइन ऑफ 5 पाय अपॉन 12 इक्वल्स टू √3 + 1/2√2. ठीक आहे. काय आलं 2/√2 आलं. इथं 2 लिहायचं राहिलं. ठीक आहे.
मग आपलं साईन 75ची व्हॅल्यू किती आली? साईन 75ची व्हॅल्यू आली बघा √3 + 1/2 √2. हे आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. असा प्रॉब्लेम जर पेपरला आला तर 2 मार्कसाठी, किती मार्कसाठी? 2 मार्कसाठी. तर तुम्हाला त्यावेळेस तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. बघा इथं क्वेश्चन दिलेला आहे. विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 22 डिग्री cos 30 इंटू cos 38 डिग्री प्लस cos 22 डिग्री इंटू साइन 38 डिग्री. ठीक आहे. मग बघा आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला गिवन मध्ये, साइन ऑफ 22 इंटू कॉस ऑफ 38 प्लस कॉस ऑफ 22 इंटू साइन ऑफ 38. ठीक आहे. आता हे जर ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर हे एक्सपान्शन आहे कशाचं? साइन ए प्लस बीचं. साइन ए प्लस बीचं एक्सपान्शन काय राहतं? साइन ए कॉस बी आणि प्लस कॉस ए साइन बी. साइन बी. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा हा जो 22 आहे हा ए आहे सपोज आणि हा काय बी आहे. मग बघा साइन ए म्हणजे साइन 22 इंटू कॉस 38 प्लस कॉस ए. कॉस ए काय आहे? 22 आहे. 22 कॉस आहे म्हणजे कॉस 22 इंटू साइन 38. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे की याचा अर्थ असा आहे की साइन 22 कॉस 38 प्लस कॉस 22 साइन 38 इक्वल्स टू काय येणार? साइन ऑफ ए प्लस बी. ए काय इथं 22 प्लस बी काय इथं 38. ठीक आहे. 38 म्हणजेच याचा अर्थ काय आहे की साइन ऑफ, मग बघा 22 प्लस 38 किती होणार? मग 2 इथं 0. ठीक आहे. त्याच्यानंतर न 1 इकडे गेला म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजेच इक्वल्स टू येणार आहे साइन 60. मग साइन 60ची व्हॅल्यू किती राहते? मग साइन 60 इक्वल्स टू किती येणार? √3/2. √3/2. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की साइन 22 कॉस 38 प्लस कॉस 22 साइन 38 याची व्हॅल्यू किती येणार आहे? √3/2 येणार. किती येणार आहे? √3/2. बघा इथं काय आहे की रिव्हर्स ए प्लस बीचा फॉर्म्युला दिलेला होता आणि त्याच्या रिव्हर्स अप्लाय करून ए प्लस बी करून त्याचं डिग्री फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. मग आपण ते फाइंड आउट केलंय. ठीक आहे. असा प्रॉब्लेम जर आला तर पेपरला 2 मार्क लिहिल. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम काय? विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 75 डिग्री और कॉस 5π/12. ठीक आहे. तर 5π/12 म्हणजेच काय आहे की 75 डिग्री किती आहे? 75 डिग्री. बघा जर तुम्ही 5π/12 जर केलं तर ते काय येतं? 5π म्हणजे काय? 180 डिग्री. ठीक आहे. अपॉन 12 जर केलं तर बघा आता इथं किती भाग जाणार? 6 आणि 6 3 18 आणि 12 2 24. ठीक आहे. सॉरी 6 2 12. मग 2 1 2 आणि हे 2नी भाग जाणार. 30ला जर 2नी भागलं तर 15 येणार. म्हणजेच काय येणार आहे? 5 × 15 इक्वल्स टू किती येतं? 75 डिग्री येतं. किती येतं? 75 डिग्री. म्हणून बघा इथं दिलेलं आहे कॉस ऑफ π/12 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता याचं सोल्युशन कसं येणार? मग सगळ्यात पहिले काय सांगितलं आपल्याला? कॉस ऑफ 75 डिग्री. ठीक आहे. मग आता कॉस 75 डिग्रीचे त्याला आपण असं लिहू शकतो का? कॉस ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री. बघा असं लिहू शकतो कारण की 75 जो आहे त्याला काय आपण 60 + 45 लिहिणार. 60 + 45 जर केलं तर किती येतं? इथं बघा 5 + 0 5 आणि 6 आणि 4 10 होतं. 105 होतं. ठीक आहे. मग आता आपल्याला 75 पाहिजे ना. मग 30 + 45 करावं लागेल. 30 + 45. मग बघा 30 + 45 जर केलं तर 30 + 45 तर ते किती होतं? 75 होतं. ठीक आहे. मग आता कॉस ऑफ, तर बघा इथं ए प्लस बीचा फॉर्म दिसतोय. कसं दिसतोय? ए प्लस बी. ठीक आहे.
मग ए प्लस बी, ए प्लस बी. मग बघा कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी मायनस साइन ऑफ ए साइन ऑफ बी, साइन ऑफ ए साइन ऑफ बी. ठीक आहे. मग बघा कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी मायनस साइन ऑफ ए साइन ऑफ बी. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. आता एच्या जागेवरती काय दिलेलं आहे आपल्याला? एच्या जागेवरती बघा 30 आणि बीच्या जागेवरती आहे 45. ठीक आहे. मग इथं कॉस ऑफ 30 डिग्री प्लस 45 डिग्री इक्वल्स टू, मग कॉस ए म्हणजे कॉस ऑफ 30 डिग्री, त्याच्यानंतरनं कॉस ऑफ 45 डिग्री मायनस साइन ऑफ 30 डिग्री इंटू साइन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे. मग आता तुम्हाला बघा साइन कॉस 30ची व्हॅल्यू माहिती आहे, त्याच्यानंतरनं कॉस 45ची व्हॅल्यू माहिती आहे, साइन 30ची व्हॅल्यू माहिती आहे आणि साइन 45ची व्हॅल्यू माहिती आहे. मग त्यांची व्हॅल्यू पुट करा. मग आता कॉस 30 डिग्री किती राहतं? तुम्हाला मी टेबल शिकवलं बघा. कॉस 30 राहतं √3/2, त्याच्यानंतर इंटू कॉस 45 1/√2 राहतं मायनस साइन साइन काय राहतं 1/2 राहतं, त्याच्यानंतरनं साइन 45 1/√2. ठीक आहे. मग बघा आता इथं सगळीकडे डिनॉमिनेटर सेमच आहे. आता यांचं पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग इथं काय होणार? √3 × 1 √3 अपॉन 2 × √2 होणार खाली. ठीक आहे. 2 × √2 नंतर मायनस 1 × 1 1 होणार अपॉन 2 × √2. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार? डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे, वरती सबस्ट्रॅक्शन होणार. म्हणजे इथे येणार आहे √3 - 1 अपॉन 2 √2. ठीक आहे. आणि इकडे काय आपलं कॉस ऑफ, आता बघा कॉस 30 डिग्री प्लस 45 डिग्री काय राहतं? कॉस ऑफ 75 डिग्री राहतं. ठीक आहे. मग याच दिल्या कॉस ऑफ 75 डिग्री. ठीक आहे. म्हणजे आपलं काय आलं? फायनल आन्सर आलं. काय आलं? फायनल आन्सर. मग बघा सगळ्यात पहिले आपण काय केलं? याला 75ला ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. मग ए प्लस बीच्याच फॉर्ममध्ये का लिहिलं? कारण की आपल्याकडे ते स्टँडर्ड अँगल जे 90 पर्यंत तुम्हाला पाठी बघा 0 30 60 60च्या आधी 45 60 आणि 90 एवढे काय स्टँडर्ड अँगलचे आपले व्हर्बली पार्ट असतात. म्हणून या 75ला काय केलं? 30 + 45 लिहिलं. मग 30 + 45 लिहिल्यामुळं काय झालं? कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग कॉस ऑफ ए प्लस बी काय होतं? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं? ए ॲज अ 30 डिग्री, बी ॲज अ 45 डिग्री घेतलं. मग कॉस 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री मायनस साइन 30 डिग्री इंटू साइन 45 डिग्री. मग कॉस 30 डिग्री काय राहतं? √3/2. कॉस 45 डिग्री काय राहतं? 1/√2 आणि मायनस 1/2 साइन 30 राहतं आणि 1/√2 साइन 45 डिग्री राहतं. म्हणून कॉस 75 डिग्री इक्वल्स टू √3 - 1/2 √2 आलं. ठीक आहे. याला आपलं फायनल आन्सर. असा प्रश्न जर आला 2 मार्कासाठी येईल. ठीक आहे. बघा इथं काय आता क्वेश्चन दिलेला आहे. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 105. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कॉस 105 डिग्री फाइंड आउट करायचे विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. मग कसं करशाल तुम्ही? आता बघा सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे? कॉस ऑफ 105 डिग्री. ठीक आहे. मग इक्वल्स टू काय येणार? कॉस ऑफ 105 जे आता त्याला कसं लिहिशाल तुम्ही? 105ला आपण बघा 60 + 45 डिग्री लिहा. मग 60 + 45 डिग्री जर लिहिलं ते येणार आहे कॉस ऑफ 105. कारण की आपल्याकडे स्टँडर्ड अँगल बघा 30 60 60च्या आधी 45 आहे, त्याच्यानंतर 60 आहे, नंतर 90 डिग्री. मग यांच्यामध्ये कुठले दोन ॲड जर केले एकमेकांमध्ये तर काय येतं? आपल्याला 105 भेटतं. ठीक आहे. मग काय केलं आपण? हे दोन सिलेक्ट केले. मग या दोनमध्ये जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटतं? कॉस 105 भेटतं. मग बघा आता इथं ए प्लस बी फॉर्म दिसतोय. मग हा जर ए असेल आणि हा जर बी असेल मग कॉस ऑफ ए प्लस बी
ए प्लस बी इक्वल्स टू काय येणार कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी साइन बी. ठीक आहे, हा काय आपला फॉर्म्युला आहे, हा काय आपला फॉर्म्युला. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये एच्या जागेवरती ए पुट करा, बीच्या जागेवरती बी पुट करा. मग बघा इथं इकडे येणार कॉस ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री इक्वल्स टू कॉस ऑफ 60 डिग्री इंटू कॉस ऑफ 45 डिग्री मायनस साइन ऑफ 60 डिग्री आणि साइन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होणार कॉस ऑफ 60 डिग्री, कॉस ऑफ 60 डिग्री किती आहे 1/2 आहे, किती आहे 1/2. ठीक आहे, त्याच्यानंतरनं कॉस ऑफ 45 डिग्री 1/√2 आहे, त्याच्यानंतरनं मायनस साइन ऑफ 60 डिग्री, साइन ऑफ 60 किती राहतं तर ते राहतं √3/2 इंटू साइन 45 डिग्री, साइन 45 डिग्री किती राहतं 1/√2 राहतं. ठीक आहे, मग इथं बघा आता इथं काय आहे की इथं मल्टिप्लिकेशन आहे, मग मल्टिप्लिकेशन करा 1 × 1 अपॉन, आता दोन्हीकडे पण जे डिनॉमिनेटर त्यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे, म्हणजेच 2 × √2 येणार. ठीक आहे, मायनस आता इकडे काय आहे की √3/2. ठीक आहे, मग बघा इथं काय येणार 1 मायनस √3/2 हे काय आपलं फायनल आन्सर. म्हणजे हे काय कॉस ऑफ 105. मग कॉस ऑफ 105 डिग्री किती आलं 1 मायनस किती आलं 1 मायनस √3/2 ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. असा प्रश्न जर आला तर 2 मार्क येईल. किती मार्क येईल 2 मार्कला. ठीक आहे, हे आपण रब केलं, याला तुम्ही पेपर बंद नाही करायचं, हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवायचा. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 15 डिग्री. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय आहे की साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता बघा सोल्युशन कसं येईल, सगळ्यात पहिले गिवन लिहा, गिवन काय आहे साइन ऑफ 15 डिग्री. आता 15 आहे बघा, तर हे 15 काय आहे की आपल्याला 15 डिग्री फाइंड आउट करायची. आपल्याकडे स्टँडर्ड अँगल आहे 0, 30, 60च्या आधी 45. ठीक आहे, 45 नंतर 60 आणि 90. मग बघा आता याच्यामधले कुठले 2 अँगल एकमेकांमधून जर सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला 15 डिग्री भेटेल. बघा 45 मधून जर 30 मायनस केले तर आपल्याला 15 भेटेल, आणि 60 मधून जरी 45 मायनस केले तरी पण आपल्याला काय भेटेल 15च भेटेल. ठीक आहे, मग आता तुम्ही कुठले पण 2 घेऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते. मग आता बघा मी काय करतो दोन्हीनं पण काढून दाखवतो. ठीक आहे, 1 मिनटं ते उगाच मिटवलं. आता बघा इथं पहिले आपण काय करू, हे 2 जोडीचे सिलेक्ट करू. ठीक आहे, या दोघं एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करू, आणि नंतरच्या याच्यामध्ये हे 2 एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करू. ठीक आहे, हे 2, मग दोन्हीला पण आन्सर सेम यायला पाहिजे. ठीक आहे, फक्त फॉर्म्युले तिथं वेगवेगळे येते, म्हणजे फॉर्म्युला तोच येईल पण त्याचा आन्सर सेम यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले आपण पिंक पेननी सॉल्व करू, पिंक साईडला. ठीक आहे, या साईडला. मग बघा आता याला कसं लिहू आपण, साइन ऑफ इक्वल्स टू साइन ऑफ 45 मायनस 30. ठीक आहे, याला असं लिहिलं. मग आता इथं आपल्याला साइन ए इंटू बीचा फॉर्म भेटला, सॉरी साइन ए मायनस बी. मग साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला लिहा आता. मग बघा साइन ऑफ ए मायनस बी इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे साइन ए मायनस बीचा, तर साइन ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, साइन ए साइन बी. ठीक आहे, साइन ए साइन बीचा फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मग आता आपल्याकडे साइन ए काय आहे, तर साइन ए 45 आहे. ठीक आहे, मग बघा इथं लिहू तुम्ही साइन ऑफ
45 डिग्री मायनस 30 डिग्री इक्वल्स टू साइन ऑफ 45 डिग्री, त्याच्यानंतर ना कॉस बी काय आहे, कॉस ऑफ 30 डिग्री मायनस साइन ए काय आहे 45. सॉरी, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे मिस्टेक झाली बघा. इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 15 डिग्री. ठीक आहे, मग इथं बघा आपल्याला साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग साइन 15 डिग्री बघा, तर 15 डिग्रीची आपल्याकडे स्टँडर्ड व्हॅल्यू नाही. आपली स्टँडर्ड व्हॅल्यू स्टार्ट कुठून होत्या, 0, 30, 45, 60 आणि 90. ठीक आहे, या स्टँडर्ड आहे आपल्याला, यांच्या व्हॅल्यू पण माहिती साईनच्या. ठीक आहे, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. मग आता इथं बघा अशा दोन व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या, ते एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट केलं तर 15 आले पाहिजे, किंवा एकमेकांमध्ये ॲड केलं तर 15 आले पाहिजे. आता इथं ॲड करून काही पॉसिबल नाही, कारण की 15 खूप छोटी व्हॅल्यू आहे. मग आता जर 30मधून 0 मायनस केले तर 30च येतं, पण 45मधून जर 30 मायनस केले तर 15 डिग्री येतं. आणि त्याच्यानंतर 60मधून जर 15 मायनस केले, 60मधून जर 45 मायनस केले तरी पण 15 येतं. ठीक आहे, मग तुम्ही याच्यापैकी कुठल्या पण दोन सिलेक्ट करू शकता. मग आता तुम्हाला जर वाटलं 60 मायनस 45 करायचं तर 45 करा, 60 मायनस ते 45 मायनस 30 करायचं तर 40 करा. ठीक आहे, आपण दोन्हीनी पण सॉल्व्ह करू, आन्सर सेम यायला पाहिजे. मग आता बघा इथं आपण एकदा घेऊ साइन ऑफ 45 डिग्री मायनस 30 डिग्री. ठीक आहे, इक्वल्स टू साइन ऑफ 60 डिग्री मायनस 45 डिग्री. मग याच्यामध्ये पहिले आपण हे एकदा सॉल्व्ह करू आणि दुसरं एकदा नंतर सॉल्व्ह करू. ठीक आहे, मग आता इथं बघा तुम्ही जर बघितलं तर ए मायनस बी फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, ए मायनस बी. मग साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ठीक आहे, मग फॉर्म्युला लिहा आता, साइन ऑफ ए मायनस बी इक्वल्स टू काय फॉर्म्युला, तर साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला आता दोन्ही याच्यात अप्लाय करू शकता. आता एक बाजूला पहिले आपण अप्लाय करू, नंतर दुसऱ्या बाजूला करू. दुसऱ्या बाजूला म्हणजे एकदा 30 मायनस ते 45 मायनस 30ला करू आणि 60 मायनस 45ला एकदा करू. ठीक आहे, मग आता बघा या साईडला आपण सॉल्व्ह करू. साइन ऑफ आता 45 डिग्री मायनस 30 घेऊ. ठीक आहे, मग आता बघा इथं काय येणार, साइन ए काय 45, म्हणजे इथे येणार आहे साइन ऑफ 45 आणि कॉस ऑफ 30 मायनस कॉस ऑफ 45 इंटू साइन ऑफ 30. ठीक आहे, म्हणजेच साइन ए कॉस बी, साइन 45 कॉस 30 मायनस कॉस ए साइन बी कॉस 45 साइन 30. ठीक आहे, मग आता बघा इथं व्हॅल्यू काय येणार, साइन 45 काय 1/√2a. ठीक आहे, त्याच्यानंतर ना कॉस ऑफ 1/2 मायनस आता कॉस 45 काय राहतं, मायनस 1/√2च राहतं कॉस 45. ठीक आहे, साइन 30 राहतं 1/2 आणि कॉस 30 जे आहे 1/2 नसतं. ठीक आहे, कॉस 30 √3/2 राहतं. ठीक आहे, मग आता बघा इथं मल्टिप्लिकेशन करावं, इथं येणार आहे √3/2/√2 मायनस 1/2/√2. मग इथे येणार आहे √3 मायनस 1/2/√2. म्हणजे कशाची व्हॅल्यू आली, साइन 15 डिग्रीची आली. ठीक आहे, साइन 15 डिग्री. आता बघा या साईडला एवढी व्हॅल्यू आली, आता या साईडला पण तेवढीच यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता आपण इकडच्या साईडला सॉल्व्ह करू वेगळ्या पेनने. सपोज आता इथं गुलाबी पेनने सॉल्व्ह करू. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यात पुट करा. आपण इकडे काय घेतलं आहे, साइन ऑफ 60 डिग्री मायनस 45 डिग्री इक्वल्स टू काय येणार, साइन 60 डिग्री कॉस 45 डिग्री मायनस कॉस
60 डिग्री आणि साईन 45 डिग्री. ठीक आहे, साईन 45 डिग्री इथं लिहितो, साईन 45 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इक्वल्स टू साईन 60 किती राहतं, √3/2 राहतं आणि कॉस 1/√2 राहतं. ठीक आहे, आता कॉस 60 किती राहतं, 1/2 राहतं. कॉस 60 किती राहतं, 1/2 आणि साईन 45 1/√2च राहतं. ठीक आहे, मग बघा इथं काय येणार, √3/2 मायनस 1/2 मग इथे येणार बघा न्युमरेटरला √3 - 1/2 ठीक आहे, मग इथे येणार आहे साईन ऑफ 15 डिग्री. मग बघा दोन्ही साईडला आन्सर कसे आले, सेम आले बघा. ठीक आहे, दोन्ही बाजूला आन्सर कसे आले, सेम आले. आता पेपरमध्ये तुम्ही कोणता पण एकदा एकच सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, हे करा नाही तर हे करा. बघा आता इथं दिलेलं आहे नेक्स्ट प्रॉब्लेम, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक 3660. काय 3660. ठीक आहे, मग बघा सेक 3660 डिग्री. ठीक आहे, मग आता एवढी डिग्री, आता सगळ्यात पहिले काय आहे की तुम्ही याला 2 मेथडनी सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर मग बघा आता पहिले आपण ग्राफ ड्रॉ करायचं. ग्राफ म्हणजे आपलं क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करायची, त्याच्यामध्ये हा अँगलची लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आता बघा इथं आपण क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ केली, अँगल किती दिलेला आहे, ठीक आहे 3660 इक्वल्स टू 3660 आहे. मग सगळ्यात पहिले बघा आपल्याकडे एक रोटेशन म्हणजे किती डिग्री आहे, एक रोटेशन म्हणजे आपल्याकडं इथून इथपर्यंत जर आलं 360 डिग्री होतं. किती होतं, 360. तुम्हाला माहिती सर्कल जे पूर्ण आहे ते 360 डिग्री राहतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये किती आहे, 3660. मग बघा आता सगळ्यात पहिले काय आहे की आपण बघा याला काय करू शकतो, 3660ला 3600 प्लस 60 डिग्री करू शकतो, बरोबर. मग आता बघा इथं 3600 प्लस 60 म्हणजेच किती आलं, 3660. मग 3600ला कसं लिहू शकतो आपण, 360 × 10 प्लस 60. मग बघा 360चे किती रोटेशन होणार आहे, 10 रोटेशन होणार आहे. किती रोटेशन होणार आहे, 10 रोटेशन. मग बघा इथं जर आपण असं ड्रॉ जर करायला गेलं तर ठीक आहे, म्हणजे बघा आता इथून इथपर्यंत पहिलं रोटेशन झालं, हे दुसरं रोटेशन. ठीक आहे, नंतर न हे तिसरं रोटेशन, नंतर हे किती, चौथं रोटेशन, नंतर इथं 5वं रोटेशन, नंतर न 6वं रोटेशन, नंतर 7वं रोटेशन, नंतर 8वं रोटेशन. ठीक आहे, आता मी तुमच्यासाठी दाखवतोय ड्रॉ करून, तुम्ही पेपरमध्ये असं नाही करायचं. नंतर हे 9वं रोटेशन. ठीक आहे, नंतर हे लास्टवालं 10वं रोटेशन. ठीक आहे, हे काय आहे 10 रोटेशन झाले. मग 10 रोटेशन नंतर न पुन्हा 60 डिग्री. ठीक आहे, मग 60 डिग्री इथं असं इथे येऊन थांबणार. ठीक आहे, मग इथे येऊन थांबलं, इथे एक लाईन ड्रॉ करायची, म्हणजे 10 रोटेशन होऊन प्लस हे 60 डिग्री. किती डिग्री आहे, 60 डिग्री. मग आता बघा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह राहते, तुम्हाला माहिती. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, इथं फक्त साईन पॉझिटिव्ह, इथं टॅन पॉझिटिव्ह, इथं कॉस पॉझिटिव्ह. आणि आपल्याला काय विचारलं आहे, सेक विचारलेलं आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सेक 60 डिग्री इज इक्वल्स टू किती आहे, सेक 3660 डिग्री. ठीक आहे, म्हणजेच बघा आता आपण याला असं लिहू शकतो, कसं, सेक 3660 डिग्री इज इक्वल्स टू किती येणार, सेक 60 डिग्री. सेक 60 डिग्री इक्वल्स टू, मग बघा आता सेक 60 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, सेक 60 डिग्री किती आहे, तर सेकमध्ये 60 डिग्री येतं बघा सेक 60 डिग्री येतं 2 येतं. किती येतं, 2. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सेक 3660 डिग्री इज इक्वल्स टू 2 इक्वल्स टू सेक 60 डिग्री. ठीक आहे,
म्हणजे काय करायचं, अँगल ड्रॉ करून बघायचं. ठीक आहे. मग नंतर ना इथं बघायचं की एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग किती अँगल आहे. मग एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग किती आहे, 60 डिग्री अँगल आहे. ठीक आहे. मग तुम्ही ज्यावेळेस पण इन्क्लिनेशन एक्स ॲक्सिसच्या अबाउट घेणार आहे त्यावेळेस जो फंक्शन विचारलेलं आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं आणि एक्स ॲक्सिसपासूनचा अँगल घ्यायचा. म्हणजे कशाच्या इक्वलमध्ये आलं आपलं, सेक 60 डिग्रीच्या इक्वलमध्ये आलं. कशाच्या इक्वलमध्ये आलं, सेक 60 डिग्रीच्या इक्वलमध्ये आलं. ठीक आहे. असं प्रत्येक वेळेस करायचं. फक्त एक्स ॲक्सिसच्या अबाउट अँगल घ्यायचं आणि तिथं जे फंक्शन दिलेलं आहे त्या फंक्शनचं साईन बघायचं या रूलनुसार. सपोज आता जर हेच जर सेक इकडच्या क्वाड्रंटमध्ये असतात तर इथं हा निगेटिव्ह आला असता. ठीक आहे. जर याच्यामध्ये असता तर इथं पण निगेटिव्ह आला असता. इथं पण आता सेक बघा, सेक कोणाचा इन्व्हर्स आहे, कॉसचा इन्व्हर्स. जर तो इकडच्या याच्यात आला असता तर मग इथं पॉझिटिव्ह आला असता. ठीक आहे. म्हणजे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो बघायचं आणि त्याचं एक्स ॲक्सिस पासून त्या लाईनचं इन्क्लिनेशन किती ते बघायचं. तो अँगल म्हणजे त्या अँगलचा काय राहणार आहे, को टर्मिनल किंवा इक्वल अँगल राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आपण काय केलं, 3660ला 3600 + 60 लिहिलं आणि 3600ला 360 गुणिले 10 म्हणजे 360चे किती रोटेशन होणार आहे, 10 रोटेशन आणि प्लस 60 डिग्री वरती जाणार आहे. पुढे जाणार आहे वरती. ठीक आहे. मग इथं आपण 60 डिग्री ड्रॉ केलं. मग आता इथं काय की आपण सेक 60 डिग्री फाइंड आउट केलं. सेक 60 डिग्री राहतं 2 आणि सेक 60 डिग्रीची लाईन आणि बघा सेक 60 डिग्री जर तुम्हाला ड्रॉ करायला लावलं बघा मी इथं गुलाब पेन, सेक 60 डिग्री पण काय होणार आहे, ह्याच लाईनला मॅच होणार आहे. बरोबर आहे की नाही. हा काय आहे, सेक 60 डिग्रीचा अँगल आहे. किती डिग्रीचा अँगल आहे, सेक 60चा. मग सेक 60चा अँगल आणि 3660चा अँगल कसा आहे, सेमच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, म्हणजे ती लाईनचं इन्क्लिनेशन कसं आहे, सेम आहे. त्याच्यामुळे ते दोघांची व्हॅल्यू पण कशी येणार आहे, सेम येणार आहे. ठीक आहे. आता ही ग्राफिकल मेथड तुम्ही पेपरमध्ये पण यूज करू शकता, बट हे ड्रॉ करायची गरज नाही तिथं. आणि केलं बी तर काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तुम्ही इथं लिहित आहे बघा 3660. मग सेक 60 डिग्री इक्वल्स टू सेक 60 आणि सेक 60 डिग्री किती राहतं, 2 राहतं. म्हणून सेक 3660 डिग्री इज इक्वल्स टू 2 इक्वल्स टू सेक 60 डिग्री. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. असा प्रॉब्लेम पण पेपरमध्ये 2 मार्काला येईल. बघा आता इथे एक नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ -765. ठीक आहे. मायनस दिलेलं आहे. मायनसचा अर्थ काय, निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल कशी स्टार्ट होत्या, निगेटिव्ह अँगल हे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट होत्या. ठीक आहे. कुठं स्टार्ट होत्या, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. मग क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये बघा आता आपण सगळ्यात पहिले कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करू आणि आपल्याला निगेटिव्ह साईडनं स्टार्ट करायचं. ठीक आहे. मग आता बघा 700 किती दिलेलं आहे, सगळ्यात पहिले गिव्हन लिहा सोल्युशन कॉस ऑफ -765 डिग्री. ठीक आहे. मग आता -765 डिग्री ती ड्रॉ करा. मग ती कशी ड्रॉ करशाल बघा, 300 आता हे काय आहे 765. ठीक आहे. 765 म्हणजे 360 गुणिले 2 प्लस किती येतं बघा बरं, 360 गुणिले 2 जर केलं ते येतं 620. किती येतं, 720 येतं. ठीक आहे. किती येतं 720 आणि 720 + 65 म्हणजे इथे येणार आहे 45 डिग्री. किती येणार आहे 45 डिग्री. पण ह्याला मायनस साईन आहे आणि ह्याला पण मायनस साईन आहे. मग बघा इथं काय होणार, -720 + 45 डिग्री जर केलं तर ते कशाची इक्वलमध्ये येणार आहे, -765 डिग्रीची इक्वलमध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि तसं जर कळत नसेल तुम्हाला तर इथं बघा, मग आपल्याकडे किती आहे 765 डिग्री. मग 765 डिग्री ड्रॉ करायचं. मग आता बघा पहिले आपण एक रोटेशन घेणार 360चं, त्यानंतर दुसरं रोटेशन घेणार 720चं. मग 720 पुन्हा 45 डिग्रीवर जायचं. मग बघा 45 डिग्री इथपर्यंत येणार. ठीक आहे. मग 45 डिग्री इथं ड्रॉ केलं, सपोज आपण 45 डिग्री इथं ड्रॉ केलं. मग आता बघा हे काय आलं आपलं 765. बघा आता मी काय केलं इथं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ड्रॉ केलं. तुम्हाला काय करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज दिलेलं, निगेटिव्ह अँगल दिलेलं आहे. ठीक आहे. मग निगेटिव्ह साईडनं ड्रॉ करा. मग निगेटिव्ह साईड म्हणल्यानंतर बघा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट होणार. मग इथून स्टार्ट केलं बघा, इथून इथपर्यंत 360चं रोटेशन झालं. नंतर पुन्हा दुसरं रोटेशन, मग इथपर्यंत किती आलं 720 डिग्री आलं. मग पुन्हा पुढं 45 जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत 45 डिग्री. मग आता आपण काय केलं 765चा अँगल ड्रॉ केला. ठीक आहे. मग बघा हा अँगल आपण ड्रॉ केला. मग ह्यो किती आला -765 डिग्री म्हणजेच इक्वल्स टू काय आहे, मायनस बघा मायनस साईन बाहेर आहे, -720 + 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये. ठीक आहे. मग तुम्ही जर ॲक्च्युली जर बघितलं इथं, ठीक आहे,
तर इथून एक्स ॲक्सिस पासून हा अँगल किती आहे 45 डिग्री, किती आहे 45 डिग्री, ठीक आहे. आणि आपल्याला फंक्शन काय विचारलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे कॉस ऑफ -765 डिग्री, ठीक आहे. मग ॲक्च्युली आता बघा ASTCच्या रूलनुसार इथं ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ कॉस काय येणार आहे पॉझिटिव्ह रेशो येणार आहे. मग कॉस -765 ॲक्च्युली कशाच्या इक्वलमध्ये आहे, कशाच्या इक्वलमध्ये आहे तर कॉस 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये, कशाच्या कॉस 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये, कशाच्या इक्वलमध्ये कॉस 45 डिग्री, कारण की हा आलेला आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजे कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे कॉस ऑफ, बघा खाली परत लिहितो मी, कॉस -765 डिग्री इक्वल्स टू कॉस 45 डिग्री. आता बघा तुम्ही म्हणजे सर इथं हा पण तर क्लॉकवाईज आहे, मग याला तुम्ही मायनस साईन का घेत नाही, कारण की ह्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे पॉझिटिव्ह आहे, कॉस आणि सेक ह्या क्वाड्रंटमध्ये कसा आहे पॉझिटिव्ह. बघा ऑल स्कूल टू कॉलेज, ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, आणि यांचे करस्पॉन्डिंग इनवर्स पण काय राहणार आहे या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे, ठीक आहे. मग इथं कॉस पॉझिटिव्ह म्हणून आपण डायरेक्ट काय केलं 45 घेतलं, आणि कॉस 45 काय राहतं 1/√2, म्हणजेच आपली फायनल आन्सर येणार आहे कॉस ऑफ -765 डिग्री इज इक्वल्स टू 1/√2, ठीक आहे. म्हणजे कशाच्या इक्वलमध्ये आलं तर कॉस 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये आलं, ठीक आहे. हे काय तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी ड्रॉ करून दाखवलं, तुम्ही पेपरमध्ये केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचं. पण तुम्हाला हे थॉट प्रोसेसमध्ये समजण्यासाठी बघा आता काही जणांना ट्रिग्नोमेट्री खूप हार्ड वाटते, पण त्यासाठी काय की असे जर तुम्ही ग्राफिकल मेथड जर अप्रोच केली तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये जर बसले तर तुम्हाला नंतर ना हे कसं आलं ते पण समजेल, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काय की असं ड्रॉ करायचं, बघायचं कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाऊन थांबतो, मग चौथ्या क्वाड्रंट आहे का सेकंड क्वाड्रंट आहे, आता हा चौथ्या क्वाड्रंटमध्ये जाऊन थांबला, जर अँगल निगेटिव्ह द्यायला असेल तर निगेटिव्ह साईडनं स्टार्ट करायचं म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचं, जर पॉझिटिव्ह द्यायला असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरवायचं, ठीक आहे. जसं दिलंय तसं फिरवायचं. बघा आता इथं काय सांगितलं आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ 135 डिग्री, ठीक आहे. आता तुम्ही इथं काय की दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. मग बघा आता इथं मी तुम्हाला एकदा ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करून दाखवतो. किती दिलेलं आहे कॉस ऑफ 135 डिग्री, ठीक आहे. आता ग्राफिकल मेथडने बघा किती सोपं आहे. आपण काय करायचं ग्राफ काढायचं, ग्राफ म्हणजे ही कोऑर्डिनेट सिस्टम आहे आणि आपल्याला प्लस अँगल दिलेला आहे, किती दिलेला आहे प्लस 135 पॉझिटिव्ह अँगल आहे. कसा अँगल आहे पॉझिटिव्ह, मग पॉझिटिव्ह म्हणल्यावर कसं घ्यावं लागेल त्याला पॉझिटिव्ह अँगल म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज स्टार्ट करा. मग बघा आता 135 डिग्री दिले, किती डिग्री दिलेलं आहे 35. मग तुम्हाला माहिती इथून एवढं किती आहे 90, किती आहे 90. मग 90 पासून पुढे किती जावं लागेल, मग 135 यायसाठी बघा 135 जे 90 डिग्री आलं आपण प्लस अजून किती जावं लागेल तर 45 जावं लागेल, किती जावं लागेल 45, म्हणजे टोटल इक्वल्स टू किती येणार आहे बघा हा 5 आणि 9 4 13 म्हणजे 135 डिग्री येणार, ठीक आहे. म्हणजे अजून किती 45 जायचं, ठीक आहे. मग बघा इथून एवढं 45 येणार आपण, मग इथून एवढं 45 डिग्री आलं, मग आता इथं आपली लाईन येऊन थांबली, ठीक आहे. ही लाईन इथे येऊन स्टॉप झाली. मग बघा आता हा टोटल अँगल किती आहे, हा टोटल अँगल आला 35 डिग्री, ठीक आहे. मग तुम्हाला जर एक्स ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन घ्यायचं असेल, आता हे पण एक्स ॲक्सिसच्या अबाउटच आहे, पण इकडच्या बाजूने जर एक्स ॲक्सिस बघितला तर तो किती डिग्री आहे. मग बघा इथून एवढं 135 आहे, हे इथपर्यंत किती राहतं 180 राहतं. मग 180 मधून जर 35 जर गेलं, सॉरी 135 जर गेलं तर किती येतं, मग बघा 180 - 135 करा, 180 - 135 ते येणार आहे 45, किती येणार आहे 45, ठीक आहे. मग बघा आता इकडनं 45 जर घेतलं आणि इकडनं 135 घेतलं तर व्हॅल्यू सेम यायला पाहिजे, पण इकडनं घेतल्यानंतर ना क्वाड्रंट कोणता येईल सेकंड क्वाड्रंट, ठीक आहे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा आता कॉस ऑफ 135 डिग्री इक्वल्स टू इकडच्या साईडनं जर बघितलं तर ते कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे बघा. आता इथं काय आहे की तुम्ही एक्सच्या अबाउट इन्क्लिनेशन घेताय, म्हणजेच कॉस तसंच राहणार, कॉस ऑफ
45 डिग्री, पण कॉस 45 डिग्री या क्वाड्रंटमध्ये बघा AS T आणि C, इथं फक्त साईन पॉझिटिव्ह राहतो, बाकी सगळे कोण राहतात निगेटिव्ह राहतात, म्हणून आपल्याला इथं मायनस काय करावं लागेल, मायनस कॉस ऑफ 45 डिग्री लिहायला लागेल. ठीक आहे, मग बघा कॉस 135 डिग्री इक्वल्स टू मायनस काय कॉस 45 डिग्री, मग मायनस 1/45 डिग्री काय राहतं 1/√2, म्हणजेच कॉस ऑफ 135 डिग्री इज इक्वल्स टू काय आलं 1/√2, पण हे कसं आलं मायनस आलं. ठीक आहे, आता हे झालं ग्राफिकल अप्रोचने, म्हणजेच आपण अँगलच्या माध्यमातून हे सॉल्व्ह केलं. ठीक आहे, मग आता यालाच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. तर दुसरी मेथड बघा काय करायचं, आता हा जो अँगल आहे बघा स्टँडर्ड अँगलमध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा इथं जर आपण घेतलं कॉस ऑफ 135 डिग्री इज इक्वल्स टू, त्याला कसं लिहू शकतो आपण कॉस ऑफ 90 डिग्री, बघा कॉस ऑफ 90 डिग्री प्लस मग 90 पासून किती प्लस घ्यावं लागेल 45 डिग्री. मग बघा इथं काय आहे की A प्लस बीचा फॉर्म दिसतोय, काय दिसतोय हा A अँगल आहे, हा प्लस B अँगल. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती बघा कॉस ऑफ A प्लस B काय येतं कॉस A कॉस B मायनस साइन A साइन B. ठीक आहे, मग आता कॉस A, मग बघा आपण इथं काय करणार आता कॉस ऑफ काय घेणार A, कॉस A काय आपलं इथं 90 डिग्री प्लस B काय 45 डिग्री, त्याच्यानंतर ना इक्वल्स टू कॉस A काय आता इथं 90 डिग्री आणि कॉस B 45 डिग्री. ठीक आहे, मायनस साइन A, बघा इथं A लिहायचं राहिलं आहे साइन A काय आहे 90 डिग्री आणि कॉस B साइन B काय आहे 45 डिग्री, किती आहे 45 डिग्री. मग बघा आता कॉस 90 डिग्री किती राहतं 0 राहतं की 1 राहतं, कॉस 90 डिग्री राहतं 0. ठीक आहे, इंटू कॉस 45 डिग्री काय राहतं 1/√2 मायनस साइन 90 डिग्री किती राहतं 1 इंटू साइन 45 1/√2. ठीक आहे, आता 0 इंटू 1/√2 काय येणार 0 येणार, मायनस 1 इंटू 1/√2 काय येणार 1/√2. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 45 डिग्री इज इक्वल्स टू कॉस ऑफ 135 डिग्री इज इक्वल्स टू मायनस 1/√2. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक अँगलची पण अप्रोच यूज करू शकता, किंवा दुसरी गोष्ट तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला इकडच्या बाजूने जो येणार आहे काय कॉस, इकडे लिहितो. ठीक आहे, इकडच्या बाजूने येणारा कॉस 135 डिग्री इज इक्वल्स टू कॉस ऑफ 45 डिग्री, हा काय इकडच्या साईडने म्हणून याला मायनस अँगल येणार. ठीक आहे, आता हा आपण इथं क्लॉकवाईज घेतला, हा अँटी क्लॉकवाईज घेतला, आणि ह्या क्वाड्रंटमध्ये कॉस 45 डिग्री काय निगेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही इक्वल आहे, याच्यानुसार पण हेच आन्सर येतं, याच्यानुसार पण हेच आन्सर येतं. ठीक आहे, पण पेपरमध्ये तुम्ही काय करायचं हे ग्राफिकलला नाही यांनी सॉल्व्ह करायचं 2 मार्क जर आलं तर. ठीक आहे, कशाने सॉल्व्ह करशाल ही सेकंड दुसऱ्यांदा जे दाखवलं मी सॉल्व्ह करून त्याच्यानुसार सॉल्व्ह करा. ठीक आहे, खाली जे सोल्युशन दिलंय ना त्याच्यानुसार सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुम्ही ग्राफिकलनं पण करू शकता, फक्त ग्राफिकलमध्ये काय लक्षात ठेवायचं जर इकडच्या बाजूने अँगल दिला असेल तर एक अबाउट इकडनं अँगल घ्या, आणि पण ह्या क्वाड्रंटमध्ये तो निगेटिव्ह येतो का पॉझिटिव्ह येतो, म्हणजे जर जे फंक्शन आहे ते निगेटिव्ह येतं पॉझिटिव्ह येतं ते बघा आणि त्याला ते साईन द्या. ठीक आहे, जर इकडच्या बाजूने जर घेतला किंवा तुम्ही जर वाय ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन घेतलं तर त्यावेळेस तुमचं काय होणार आहे फंक्शन चेंज होणार आहे.
म्हणजे काय आहे की सपोज आता एक्स 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 बघा कधी पण लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसच्या अबाउट जर इन्क्लिनेशन घेतलं तर फंक्शन चेंज नाही करायचं. जर तुम्ही वाय ॲक्सिसच्या अबाउट अँगल घेतला नाही तुम्ही म्हणशाल सर आता काय आहे की इथं आपण इथून 45 घेऊ, इथून 45 घेतलं ना फंक्शन चेंज होईल. काय होईल? फंक्शन चेंज होईल. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला एक तर फंक्शन चेंज करावं लागेल किंवा तुम्हाला मग एक्स ॲक्सिसच्या अबाउट अँगल घ्यावं लागेल. दोन्हीपैकी एक करावं लागेल किंवा तुम्ही ही मेथड पण यूज करू शकता. ठीक आहे. बघायचं ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये येतं का, ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये येतो का स्टँडर्ड अँगलच्या. जर येत असेल तर त्याचा फॉर्म्युला यूज करा, नसेल येत तर आपली ही रेग्युलर मेथड यूज करायची. ठीक आहे. बघा इथं आपल्याला काय सांगितलं, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन मायनस 330 डिग्री. ठीक आहे. मग आता इथं तुम्ही काय करायचं, ग्राफ ड्रॉ करायचं. म्हणजे अँगलची लाईन कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते बघायचं. ठीक आहे. आता काय आहे की आपल्याला निगेटिव्ह अँगल दिलेला आहे, म्हणून कसं काय करशील, निगेटिव्ह अँगल असेल, निगेटिव्ह अँगल जर द्यायला असेल तर आपण काय करायचं, क्लॉकवाईज डायरेक्शनने स्टार्ट करायचं. ठीक आहे. मग बघा आता साईन ऑफ मायनस 330 डिग्री फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर मायनस 330 डिग्री म्हणजे याचा अर्थ काय आहे, निगेटिव्ह अँगल आहे. काय निगेटिव्ह अँगल. मग निगेटिव्ह अँगल येणार क्लॉकवाईज. ठीक आहे. मग क्लॉकवाईज ड्रॉ करा. मग क्लॉकवाईज म्हणल्यानंतर ना बघा इथून स्टार्ट करायचं कधी पण. काय आहे इथं 0 आहे, इथं काय आहे 0 आहे. ठीक आहे. या 0 पासून स्टार्ट करायचं, इथं आहे 90. आता या 0 पासून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट करायचं. ठीक आहे. मग क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 330. मग आता बघा तुम्ही इथून स्टार्ट करणार, इथून एवढं झालं 90, इथून एवढं झालं 180, इथून एवढं झालं 270. मग 270च्या पुढे किती जायचं आहे अजून बघा, 270 प्लस 30 300 आणि 300 प्लस 30 म्हणजे अजून इथं आपल्याला 60 डिग्री पुढे जावं लागेल इथपर्यंत. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत काय आहे की 270 इथपर्यंत होतं आणि इथून पुन्हा आपण काय केलं 60 डिग्री पुढे गेलो. मग बघा आता इथं अँगल लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. मग आपण ही लाईन ड्रॉ केली. आता हे किती आलं बघा, इथं हे 90 डिग्री, नंतर हे 180 डिग्री, नंतर हे 270 डिग्री ह्या डायरेक्शनमध्ये, प्लस इथं हे 60 म्हणजे टोटल किती आलं 300. मग बघा मी इथं लिहितो मायनस 330 डिग्री इज इक्वल्स टू मायनस साईन कॉमन 270 प्लस 60 डिग्री. ठीक आहे. किंवा तुम्ही या 330ला असं पण लिहू शकता. आता बघा 330ला तुम्ही काय करू शकता, 330 इक्वल्स टू मायनस कॉमन घ्यायचं 360 डिग्री मायनस 30 डिग्री. मग 360 मधून जर तुम्ही 330 डिग्री जर मायनस केली, 30 डिग्री जर मायनस केली तरी पण तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे, मायनस 330 डिग्री भेटणार आहे. ठीक आहे. सेमच आहे. मग आता बघा आपल्याला इथं काय आहे की इथं विचारलेलं काय आहे बघा, इथं विचारलेलं आहे आपल्याला साईन ऑफ मायनस 330 डिग्री. ठीक आहे. मग साईन मायनस 330 डिग्री जी आहे ती जर ॲक्च्युली बघितली तुम्ही इथं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तर याच्या इक्वलमध्ये येणार आहे. इथं किती आहे 30 डिग्री, इथं किती आहे 30 डिग्री. म्हणजे इथं बघा साईन ऑफ 30 डिग्री. आता हा कोणता अँगल आहे, क्लॉकवाईज अँगल आहे. याची लाईन आणि याची लाईन काय होणार आहे, एकमेकांना मॅच होणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की साईन 330, साईन मायनस 330 आणि साईन 30 हे दोघं कसे सेम आहे. मग बघा इथं आपण लिहिणार साईन ऑफ मायनस 330 इज इक्वल्स टू साईन ऑफ 360 मायनस 30 किंवा साईन ऑफ 30 डिग्री. ठीक आहे. म्हणजे आता साईन 30 किती आहे 1/2 आहे. किती आहे 1/2. म्हणजेच काय याचा अर्थ की साईन ऑफ मायनस 330 इक्वल्स टू साईन ऑफ 30 डिग्री इक्वल्स टू ते काय होणार 1/2 येणार. आता तुम्ही म्हणशाल सर इथं तुम्ही साईन डायरेक्ट मायनसचं प्लस का केलं, इथं तर मायनस होतं. मग बघा इथं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 30 अँगल आहे आणि निगेटिव्ह साईडला 330 अँगल आहे. हे दोघं कसे एकमेकांची इक्वल आहे. मग बघा साईन 30 किती राहतं 1/2 राहतं. म्हणून आपलं लास्टला फायनल आन्सर येणार बघा, फायनल आन्सर आहे
साइन ऑफ -330 इज इक्वल्स टू 1/2. आणि तसं पण इथं फर्स्ट क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह राहतात. ठीक आहे, त्याच्यामुळे रेशो तो कसा येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. कसा येणार आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे, बघा आपण फाइंड आउट केलं. बघा तुम्ही काय की एक्स ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन बघायचं. कशाच्या अबाउट इन्क्लिनेशन बघायचं, एक्स ॲक्सिसच्या अबाउट. मग एक्स ॲक्सिसच्या अबाउट जर इन्क्लिनेशन आपलं निगेटिव्ह जर येत असेल तर तिथं त्याचं फंक्शनचं साईन काय होणार आहे. बघा ते फंक्शनचं जे साईन आहे ते ASTC नुसार येणार. कशानुसार येणार आहे, ASTC. आता ह्या क्वाड्रंटमध्ये काय आहे की सगळेच पॉझिटिव्ह. ठीक आहे, ह्या क्वाड्रंटमध्ये काय आहे, ऑल पॉझिटिव्ह राहतात. ह्या क्वाड्रंटमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह राहतात. ह्या क्वाड्रंटमध्ये फक्त टॅन आणि ह्या क्वाड्रंटमध्ये कॉस. मग त्याचं करस्पॉन्डिंग जर फंक्शन दिलेलं असेल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग क्वाड्रंटमध्ये करस्पॉन्डिंग फंक्शनचा रेशो काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन -765 डिग्री, म्हणजे 765 डिग्री फाइंड आउट करायचं आहे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये. बघा आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, साईन ऑफ काय दिलेलं आहे, साईन ऑफ -765 डिग्री. ठीक आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. आता -765 डिग्री जे आहे ते काय आहे, निगेटिव्ह अँगल आहे. ते काय आहे, निगेटिव्ह अँगल. ठीक आहे, निगेटिव्ह अँगल म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, मग आता बघा -765 डिग्री जे त्याला आपण असं लिहू शकतो का, बघा आता इथं 360 गुणिले 2 प्लस किती लिहावं लागेल, 45 डिग्री. मग आता बघा मी तुम्हाला एकदा ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, मग बघा इथं आपण पहिले कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायची. मग कोऑर्डिनेट सिस्टममध्ये बघा आता आपल्याला काय की निगेटिव्ह दिलेलं आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्हमुळं डायरेक्शन इकडनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट होणार. ठीक आहे, मग आता क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये बघा एक जर रोटेशन लावलं तर किती राहतं, 360 डिग्री राहतं. ठीक आहे, इथपर्यंत 360. पुन्हा एक दुसरं रोटेशन लावा, 360 प्लस 360 720 आणि 720 प्लस किती जावं लागणार, 45. मग तेव्हा काय होणार, टोटल अँगल 765 होणार. ठीक आहे, मग आता आपण बघा एक रोटेशन कंप्लीट केलं आणि इथं बघा आता इथं जर बघितलं तर ही किती 45 डिग्रीची लाईन. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आलं होतं ते 720 प्लस वरती 45. 720 प्लस 45 किती झालं, 765 डिग्री झाली. किती झाली, -765 डिग्री. कारण की निगेटिव्ह डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे निगेटिव्ह साईडला. ठीक आहे, मग आता जर ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं ॲक्च्युली इथून इथपर्यंत किती आलो आपण, एक्स ॲक्सिस पासून फक्त 45 डिग्री आलो. किती आलो, 45 डिग्री आलो. किती आलो, 45 डिग्री. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की साईन ऑफ, बघा याचा अर्थ काय आहे, साईन ऑफ -765 डिग्री इज इक्वल्स टू, आता बघा ह्या क्वाड्रंटमध्ये इथं काय ऑल पॉझिटिव्ह, इथं फक्त साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि इथं कॉस पॉझिटिव्ह राहणार. मग साईन काय निगेटिव्हचा राहणार. म्हणजे याचा अर्थ काय, मायनस बघा मायनस साईन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, मग आता इथं हे जे साईन -765 डिग्री इक्वल्स टू मायनस साईन ऑफ 45 डिग्री. मग आता बघा मायनस साईन ॲज इट इज आणि साईन 45 राहतं 1/√2 राहतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, साईन ऑफ -765 डिग्री इज इक्वल्स टू काय आलं, -1/√2. ठीक आहे, साईन 45ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. मग साईन 45ची व्हॅल्यू राहते 1/√2. म्हणजेच काय आलं ते, म्हणजेच काय आलं, साईन -765 डिग्री इज इक्वल्स टू -साईन 45 डिग्री आणि साईन 45 डिग्री काय राहणार आहे, 1/√2 म्हणजेच -1/√2.
म्हणजे बघा ग्राफिकल मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही इथं पण करू शकता, ठीक आहे, दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. आता इथं बघा सी, फक्त सी म्हणजे काय की कॉस पॉझिटिव्ह, फक्त इथं कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस. मग साईन निगेटिव्ह आलं म्हणून इथं मायनस साईन आलं. तेच जर इथं साईनच्या जागेवरती कॉस असतं तर इथं आपल्याला प्लस नुसतं कॉस 45 घ्यावं लागलं असतं, ठीक आहे. असं एक साईन -765 डिग्री आणि कॉस -765 डिग्री असे दोन्ही पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले बघा, ठीक आहे. मग बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम काय दिलेला आहे की प्रूव्ह दॅट, काय सांगितलं आहे, प्रूव्ह दॅट साईन अल्फा कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन बीटा मायनस अल्फा इक्वल्स टू साईन बीटा. हे काय करायचं आहे आपल्याला, प्रूव्ह करायचं आहे, ठीक आहे. मग आता बघा सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले आता आपल्याला प्रूव्ह दॅट आहे म्हणल्यावर LHS घ्यावं लागेल. मग LHS, LHS काय दिलेली आहे, साईन अल्फा कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा साइन बीटा मायनस अल्फा, ठीक आहे. मग ही आपली LHS आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, कोणता फॉर्म्युला आहे की साइन A प्लस बी जर असेल तर काय येतं, साइन A कॉस बी आणि प्लस कॉस A साइन बी. हे त्याचं काय आहे, एक्सपान्शन आहे, ठीक आहे. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, तर इथं जर तुम्ही बघितलं तर याला आपण ए म्हणू, काय म्हणू, ए, आणि याला जर बी म्हटलं तर मग इथं बघा साइन ए म्हणजे कॉस अल्फा आणि कॉस बी म्हणजे कॉस बी म्हणजे काय आहे, बीटा मायनस अल्फा आहे, ठीक आहे. मग इथं वाटलं मी लिहितो तर ए इक्वल्स टू अल्फा आणि बी इक्वल्स टू काय आहे, बीटा मायनस अल्फा आहे, ठीक आहे. मग यास जर पुट केलं तर याच्यानुसार काय होणार बघा, साइन ए कॉस बीटा मायनस अल्फा म्हणजे साइन ए कॉस बी, त्याच्यानंतरनं कॉस अल्फा म्हणजे कॉस ए आणि साइन बी म्हणजे बीटा मायनस अल्फा, ठीक आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार हे काय आहे की साइन ए प्लस बी, ए काय इथं अल्फा आहे प्लस बी काय इथं बीटा मायनस अल्फा. मग तुम्ही जर हा ब्रॅकेट एक्सपांड केला तर म्हणजे काय होणार ते साइन अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा. मग बघा मायनस अल्फा प्लस अल्फा काय होणार, कॅन्सल होणार, म्हणजे तिथं काय राहणार फक्त साइन बीटा. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की वरती दिलेलं जे एक्सपान्शन आहे इक्वल्स टू काय आलं, RHS आलं, काय आलं, RHS. मग लिहायचं फायनल हेन्स साइन अल्फा कॉस बीटा मायनस अल्फा बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा साइन बीटा मायनस अल्फा इक्वल्स टू साइन बीटा. हेन्स प्रूव्ड, हेन्स, ठीक आहे. मग बघा इथं काय केलं आपण, हा फॉर्म्युला यूज केला. ए म्हणजे काय, अल्फा आहे, बी म्हणजे काय, बीटा मायनस अल्फा आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार साइन ए प्लस बी म्हणजेच अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा. मग आता काय की आपण इथं अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा गेलं, मग हा प्लस अल्फा मायनस अल्फा 0 झालं आणि इथं प्लस बीटा आहे म्हणून साइन बीटा राहिलं फक्त आणि इक्वल्स टू काय भेटलं, RHS. मग हेन्स प्रूव्ड, ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम 2 मार्काला पेपर लिहू शकतो. बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. इथं काय सांगितलंय, प्रूव्ह दॅट साइन थिटा प्लस π/6 मायनस साइन थिटा मायनस π/6 इक्वल्स टू कॉस थिटा आलं पाहिजे, ठीक आहे. मग आता इथं LHS घ्या. मग LHS काय, LHS इक्वल्स टू साइन ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस π/6 मायनस साइन थिटा मायनस π/6 आहे. आता π/6 म्हणजे काय आहे, आता पाय म्हणजे काय राहतं 180 आणि 180/6 केलं तर किती येईल, 30 येईल, ठीक आहे. म्हणजे इथं π/6 जागेवर 30 डिग्री दिली, किती डिग्री दिली, 30 डिग्री. आता बघा इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं थिटाला जर आपण ए म्हटलं आणि याला π/6 जर बी म्हटलं तर ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे आणि इथं साइन मायनस बी आणि इथं प्लस बी. मग बघा आपल्याकडे 2 फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बी, ए प्लस बीचा एक फॉर्म्युला अप्लाय होईल इथं आणि इथं साइन ए मायनस बी आणि दोघांमध्ये कॉमन साइन कुठलं आहे, मायनस साइन आहे, ठीक आहे.
मग आता हे फॉर्म्युले अप्लाय करायचे. सगळ्यात पहिले आता फॉर्म्युले लिहून घेऊ आपण. ठीक आहे. तर मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? साइन ए प्लस बी. बघा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आणि साइन ए मायनस बी साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बीचं काय आहे? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी कॉस ए साइन बी. हे काय आहे? ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती सगळ्यांना. तर मग आता काय करायचं? पहिले हे जो साइन जो आहे त्याला काय करायचं? साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग तो जर फॉर्म्युला अप्लाय केला तर बघा LHS इक्वल्स टू साइन थिटा. ए म्हणजे काय? आता इथं थिटा आहे. त्याच्यानंतर ना कॉस पाय बाय 6. ठीक आहे. प्लस कॉस ए काय इथं थिटा आहे आणि बी काय इथं साइन पाय बाय 6. त्याच्यानंतर ना मायनस. आता ही मायनस साइन आहे. आता ब्रॅकेटमध्ये या. मग ब्रॅकेटमध्ये बघा आता इथं काय येणार आहे? साइन ए कॉस बी. मग साइन ए काय इथं साइन थिटा आणि कॉस बी कॉस. बघा आता इथं काय आहे की साइन ए कॉस बी. मग साइन थिटा आणि कॉस बी. बी म्हणजे पाय बाय 6. काय पाय बाय 6. नंतर ना मायनस. आता इथलं हे मायनस साइन आहे. ठीक आहे. कॉस ए साइन बी. मग आता कॉस ए म्हणजे काय? कॉस थिटा आणि साइन बी म्हणजे काय? साइन पाय बाय 6. ठीक आहे. मग बघा आपण इथं काय केलं? ए प्लस बी अप्लाय केलं आणि इथं ए मायनस बी अप्लाय केलं. ठीक आहे. मग आता बघा इथं साइन थिटा कॉस पाय बाय 6 प्लस कॉस थिटा इथं इंटू साइन पाय बाय 6 हे ॲज इट इज लिहिलं. ठीक आहे. आता हे मायनस साइन जर याला मध्ये मल्टिप्लाय झाली तर काय होणार आहे? साइन थिटा कॉस पाय बाय 6. आता हे मायनस मायनस काय होईल? प्लस होणार. प्लस कॉस थिटा आणि इथं साइन पाय बाय 6. ठीक आहे. मग आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर साइन थिटा कॉस पाय बाय 6 हे प्लस आहे आणि हे काय मायनस. हे दोघं काय होणार? कॅन्सल होणार. हे दोघं पण काय होणार? कॅन्सल होणार. आणि कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 6 आणि कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 6 दोघांना पण प्लस साइन आहे. म्हणजे हे काय होणार आहे? 2. हे काय होणार? दोघांची जर ॲडिशन केली तर 2 टाइम्स येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर x प्लस एक्स केलं तर 2x येतं. तसंच 2 कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 6. मग आता थिटाची व्हॅल्यू तर काही माहीत नाही आपल्याला. पाय बाय 6 साइन पाय बाय 6 म्हणजे काय? साइन 30. मग बघा 2 इंटू कॉस थिटा आणि साइन पाय बाय 6. साइन पाय बाय 6 म्हणजे काय? 1/2 आहे. काय? 1/2. मग बघा आता 2 इंटू कॉस थिटा इंटू 1/2 म्हणजे याचा अर्थ काय की 2 इंटू 1/2 कॉस थिटा. आणि जर इथं 2 काय होणार? हा डिनॉमिनेटरला पण न्यूमरेटरला पण दोघं पण कॅन्सल होणार. म्हणजेच राहिलं फक्त कॉस थिटा. काय राहिलं? कॉस थिटा. मग फायनल आन्सर येणार कॉस थिटा. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. RHS. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. तर मग आपण प्रूव्ह केलंय बघा. ठीक आहे. मग इथं वाटलं तर फायनलला लिहायचं हेन्स साइन थिटा प्लस पाय बाय 6 मायनस साइन थिटा मायनस पाय बाय 6 इक्वल्स टू कॉस थिटा. कॉस थिटा हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. मग बघा असा प्रॉब्लेम आला 4 मार्क लिहिल. किती मार्क लिहिल? 4 किंवा 2 मार्काला. ठीक आहे. 2 फॉर्म्युले यूज करायचे त्याच्यामुळे 2 मार्कलाच येईल. 4 मार्क लिहायचे चान्सेस कमी.
बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला, प्रूव्ह दॅट कॉस पाय प्लस थिटा इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. ठीक आहे, मग याला दोन पद्धतीने करू शकता. ठीक आहे, एक ग्राफिकल मेथड आपल्याला रेग्युलर, आणि तुम्ही डायरेक्ट इथं कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करून पण करू शकता. ठीक आहे, तर मग आपण दोन्ही मेथडनं करू. आता सध्या सुरुवातीला एल एच एस घ्या. एल एच एस इक्वल्स टू काय आहे, कॉस पाय प्लस थिटा. ठीक आहे, मग बघा आता इथं आता फॉर्म्युला कोणता अप्लाय होणार बघा. इथं पाय म्हणजे काय ए आणि थिटा म्हणजे काय बी. मग कॉस ए प्लस बी. ठीक आहे, मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी. ठीक आहे, आणि मायनस साइन ए साइन बी, मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे, मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे, मग आता हे अप्लाय करायचं. मग आता इथं काय होणार, ए म्हणजे पाय आहे आणि बी म्हणजे थिटा आहे. ठीक आहे, म्हणजे कॉस ए काय इथं पाय आणि कॉस बी म्हणजे काय थिटा आहे. म्हणजे कॉस पाय कॉस थिटा मायनस साइन पाय साइन थिटा. मग बघा कॉस पायची व्हॅल्यू किती आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर ठीक आहे, आता काही जण म्हणतील सर आमचे फक्त 90 पर्यंतच पार्ट आहे, त्याच्या पुढच्या पार्ट नाही. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघायचं बघा, तिथं मी तुम्हाला सांगतो कसं ऑब्झर्व कसं करायचं. आता कॉस जो आहे तो स्टार्टिंगला 0वरती 1 राहतो आणि नंतर इथं जाऊन 0 होतो. मग इथं जाऊन काय होणार, तो -1 होणार. काय होणार, -1. आणि साईन जो आहे साईन 0ला काय राहतो, 0 राहतो. आणि 90ला काय होतो, 1 होतो. मग पुन्हा इथे येऊन 0 होणार आणि इथं जाऊन काय होणार, -1 होणार. ठीक आहे, म्हणजे हा झाला साईन आणि हा झाला कॉस. ठीक आहे, मग आपल्याला कोणते कोणते पाहिजे, कॉस पाय. मग कॉस पाय इथं काय -1 आहे, काय -1. त्याच्यानंतर न कॉस थिटा माहिती का आपल्याला, थिटाची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून ते तसंच राहील. साईन पाय, आता साईन स्टार्टिंगला 0 राहतो, 90ला 1 होतो, पुन्हा 180ला 0 होतो. म्हणजे इथे येणार आहे 0 × साईन थिटा. मग बघा आता इथं -1 × कॉस थिटा मायनस कॉस थिटा मायनस 0 × साईन थिटा 0 × एव्हरीथिंग 0च येतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालं, मायनस कॉस थिटा आलं. म्हणजेच आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं. मग इक्वल्स टू RHS. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा कॉस पाय प्लस थिटा इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. ठीक आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ना, हा फॉर्म्युला पण आहे. आता बघा मी तुम्हाला दुसरी मेथड सांगतो. तर दुसरी सेकंड मेथड कोणती आहे, सेकंड मेथड ग्राफिकल मेथड आहे. बघा कोणती मेथड आहे, ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथडनी हा अँगल ड्रॉ करायचा. आता अँगल काय आहे, पाय प्लस आहे. पाय म्हणजे किती आहे, पाय म्हणजे 180. ठीक आहे, म्हणजे 180 इथपर्यंत झालं. आता हे प्लस दिलेलं आहे, इथं काही मायनस साईन केला नाही, प्लस साईन, म्हणून आपण पॉझिटिव्ह डायरेक्शनने स्टार्ट केलं. मग प्लस थिटा. आता थिटा काय आहे की थिटाची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला. थिटा सपोज इथपर्यंत आला, पुढं इथपर्यंत. ठीक आहे, मग आपण काय केलं, इथून एवढं पाय म्हणलं, काय म्हणलं पाय, म्हणजे इक्वल्स टू 180. आणि इथून एवढं जे ह्याला काय म्हणलं आपण, थिटा म्हणलं, काय म्हणलं थिटा. मग आपल्याला टोटल अँगल पाहिजे, किती अँगल पाहिजे, टोटल. मग टोटल अँगल किती येणार आहे, इथून इथपर्यंत हा जो अँगल येणार आहे तो येणार आहे पाय प्लस थिटा. बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला ह्योच अँगल फाइंड आउट करायचा आहे. ॲक्च्युली ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये येऊन थांबलं. मग बघा आता इथं काय आहे की सपोज आपण घेतलं कॉस थिटा, कॉस 9, एक मिनटं, कॉस पाय प्लस थिटा इक्वल्स टू. मग आता बघा हा कॉस पाय प्लस थिटा जो आहे तो कशाच्या बरोबर येणार आहे, या थिटा अँगलच्या बरोबर येणार आहे, इक्वल्स टू कॉस थिटाच्या बरोबर येणार आहे. पण ह्या क्वाड्रंटमध्ये ए, एस, टी आणि सी. ए म्हणजे ऑल पॉझिटिव्ह, एस म्हणजे साईन पॉझिटिव्ह, टी म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आणि एस सी म्हणजे कॉस पॉझिटिव्ह. मग कॉस ह्या क्वाड्रंटमध्ये काय आहे, निगेटिव्ह आहे. टॅन आणि टॅन इनवर्स म्हणजे कॉट, हे दोघंच फक्त पॉझिटिव्ह, म्हणून याला इथं काय येणार आहे, मायनस साईन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं ॲक्च्युली जर बघितलं तर हा जो थिटा आहे हा एक इन्क्लिनेशन आहे, म्हणजे ह्या थिटाचे करस्पॉन्डिंग म्हणजे पाय
प्लस थिटा आणि कॉस थिटा हे दोघं इक्वल येणार आहे, पण ह्या क्वाड्रंटमध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह राहतो म्हणून त्याला निगेटिव्ह साईन येणार आहे. ठीक आहे, ही एक ग्राफिकल मेथड आहे आणि हे फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह केलं. मग इथं काय आलं, LHS = RHS. म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे.